नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्यातील चालू सरकारनं आम्ही कर्जमाफी करू हे आश्वासन देऊन अखेर राज्याची सत्ता घेतली. आज सत्ता घेऊन 6 महिने होत आहेत, परंतु प्रत्यक्षानं अपेक्षा होती की आज करतील कर्जमाफी, उद्या करतील, कधी करतील माहीत नाही, परंतु कर्जमाफी करणार आहेत याच विश्वासावर अजून सरकारचा गाडा चालूच आहे. कारण राज्य शासनानं जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा निवडणुकीच्या अगोदर एक महत्त्वाचं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं आणि त्याच शेतकरी कर्जमाफी या शब्दावर अख्ख्या महाराष्ट्राचे शेतकरी फिरले व परत एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं. परंतु 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. प्रत्येक शेतकरी प्रत्यक्षात वाट पाहतोय की कर्जमाफी आज होईल की उद्या होईल. राज्य शासनानं सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, अजितदादांनी सांगितलं की कर्ज भरा, परत बावनकुळेंनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, परत फडणवीस मुलाखतीत सांगितले की शेतकऱ्यावर संकट आलं तर आम्ही कर्जमाफी करणार आहोत. त्याच्यानंतर बच्चू कडूंनी 1-2 आंदोलनं केली, त्या आंदोलनाला बी शब्द देण्यात आला की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू. म्हणजे यांनी सरकार आल्यानंतर लागली जो महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता तो म्हणजे कर्जमाफीचा. अखेर तो कर्जमाफीचा निर्णय कधी होईल हे शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. सर्व शेतकरी आंदोलनं करत आहेत. शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे, अतिवृष्टी झाली आहे, अतिवृष्टीनं बेहाल शेतकरी झालेला आहे, तरी पण शेतकरी कर्जमाफीचा काढत नाही आहे. आणि अशाच मध्ये शेतकरी मित्रांनो, अखेर एक चांगली बातमी, चांगली गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. कारण राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आली शेतकरी मित्रांनो. अखेर ज्या शेतकऱ्यांना, या थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता, ते पात्र असूनही न्याय मिळत नव्हता. कारण त्यांच्याबरोबर 44 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, परंतु 6 ते 6.5 लाख शेतकरी वेटिंगवर होते. अखेर त्या वेटिंगवर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी करण्याचा आदेश आला. नेमके प्रकरण काय शेतकरी मित्रांनो? जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली होती. आणि त्या कर्जमाफीमध्ये 44 लाख शेतकऱ्यांचं 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात आलेलं होतं. परंतु 6.5 लाख असे शेतकरी होते की ते पात्र असूनही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी खंडपीठामध्ये, औरंगाबाद खंडपीठामध्ये दावा दाखल केला होता. तेव्हा कोर्टानेही निर्णय दिलेला होता की त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. परंतु त्याही गोष्टीला दुजोरा राज्य शासनाकडून दिलेला नव्हता. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी शब्द दिला की आम्ही लवकरात लवकर हे जे पात्र असूनही जे शेतकरी त्यांची कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांची लागलीच आम्ही कर्जमाफी करू, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथरावजी शिंदे यांनी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू. परंतु फक्त ते करूच म्हणले, त्याच्यावर कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे. हा असा वेळ वाढत गेला, निवडणुका आल्या, निवडणुका संपल्या, परत त्यांचं सरकार आलं, तरीही त्या शब्दाचा राज्य शासनाकडून काढण्यात आलेला नव्हता. परंतु शेवटी परत ज्या शेतकऱ्यांनी कोर्टात केस दाखल केली होती त्या शेतकऱ्यांनी परत ती रिफायर केस कोर्टामध्ये दाखल करण्यात आली. राज्य शासनानं कोर्टानं आदेश देऊनही राज्य शासनानं कर्जमाफी केलेली नाही. या विरोधामध्ये परत शेतकरी कोर्टामध्ये, औरंगाबाद खंडपीठामध्ये गेल्यानंतर अखेर त्या कोर्टाने निर्णय दिला आहे की पुढील 6 आठवड्याच्या आत जे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधीमध्ये जे पात्र असूनही जे शेतकरी यांना कर्जमाफी मिळालेली नाही अशा 6 ते 6.5 लाख शेतकऱ्यांना
कर्जमाफी देण्याचा आदेश अखेर औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आहे. त्यामुळं राज्यातील जे प्रतीक्षेत असलेले शेतकरी जे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये पात्र होते अशा 6.5 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. खूप प्रतीक्षा केली त्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत आणि त्या शेतकऱ्यांना अखेर कोर्टाच्या दुसऱ्या फटक्यामध्ये आता सरकारला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण सर्व गोष्टीपेक्षा कायदा मोठा असतो, सर्व गोष्टीपेक्षा कायदा मोडता येत नसतो आणि हा कायद्याची अंमलबजावणी आता राज्य शासनाला करावं लागेल. पुढील 6 आठवड्यामध्ये जे उर्वरित शेतकरी प्रलंबित 6.5 लाख शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. एक खूप छान बातमी या पिरियडमध्ये आली, कारण खूप शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. या चालू कर्जमाफीच्या असो, 2017ची 14च्या कर्जमाफीतले असो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीच्या योजनेमधले आता सध्याचे जे कर्जमाफीचे वाट पाहत असलेले शेतकरी, खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत की कर्जमाफी करावी राज्य शासनानं. शेवटी राज्य शासनानं निर्णय काय घेतलेला नाही, परंतु जे प्रलंबित प्रकरण होतं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचं, ते प्रलंबित प्रकरण अखेर मार्गी लागलं आहे आणि त्या मार्ग लागलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना आता पुढील काही दिवसामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता प्रतीक्षा आहे तो चालू कर्जमाफीची, कारण आता हेही प्रकरण जर कोर्टात घालायची पाळी शेतकऱ्यावर येते की काय, अशी वेळ येऊ देऊ नये राज्य शासनाने आणि चालूचीही कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी. कारण तुम्ही तो शब्द दिलात आणि हा शब्द राज्य शासनाकडून पूर्ण करण्यात यावा. अखेर ज्या शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये जे पात्र शेतकरी होते असे 6.5 लाख शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना पुढील 6 आठवड्यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कुण्या का होईना आधारे त्या शेतकऱ्यांना एक आधार मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.